अशाच उंच उंच मूर्त्या इथे पाहायला मिळतात आपल्याला खेतवाडीमध्ये। हो भाईसाहेब, डेकोरेशन मित्रांनो पाहू शकता कसं आहे। ऑपरेशन सिंदूर बा इथे सर्व काय दाखवलंय ऑपरेशन सिंदूरचं। मित्रांनो तिकीट काढून पण एवढी लाईन आहे। पाहू शकता मुंबईचा अनंत, मुंबईचा महाराजा, भरपूर उंच मूर्ती आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, तुम्ही आपला गणेश चतुर्थीचा ब्लॉग सुद्धा पाहिला, लालबाग दर्शन आणि आम्ही गावाकडे गेलतो ते। पण हा ब्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे मित्रांनो। थंबनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती जिथे असतात ते म्हणजेच खेतवाडीला 14 गल्ली असं नाव आहे त्या गल्लीचं। तिथे सर्व लाईनीमध्ये गणपती असतात। तर ते आपण उंच उंच मूर्ती पाहायला आपण चाललेलो आहेत बाप्पाच्या। काही मूर्ती या तिथंच बनवल्या जातात कारण भरपूर उंच असतात मूर्ती आणि खूप डेकोरेशन वगैरे एकदम सुंदर असतं। ते सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। काहीतरी वेगळं शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल। तर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया। तर चला, इथून विरारवरून आपण निघतोय आता। पहिला तर आपण चर्नी रोड स्टेशनला जाऊयात आणि तिथून मग खेतवाडीला जाऊयात। तर कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता निघूयात। आम्ही जस्ट आता खेतवाडीच्या इथे लवकरच पोहोचणार आहोत। तुम्हाला जर इथे यायचं असेल ना, पहिले तर चर्नी रोड स्टेशनला या आणि तिथून टॅक्सीवाले कोण इथे येत नाही कारण भरपूर गर्दी असते। त्यामुळे आम्ही चर्नी रोड स्टेशनपासून सरळ चालत आलेलो आहे। तर इथून आता सरळ जायचं आहे आपल्याला आणि लेफ्ट मारायचं आहे। तर चला जाऊयात। ते आम्ही फायनली आलेलो आहे खेतवाडीमध्ये आणि इथे 12 ते 14 गल्ली आहेत आणि तिथे सर्व उंच गणपती आहेत इथे खेतवाडीमध्ये। तर भरपूर पब्लिक आहे। आम्हाला वाटलं की पब्लिक कमी असेल, पण जस्ट आम्ही आलो इथे त्यानंतर समजलं आज संडे पण आहे। तर चला सर्व गणपतीचं दर्शन घेऊयात। महाराष्ट्रातील सर्वात उंच गणपती या ठिकाणी असतात। तर चला, सर्व मी माहितीसुद्धा तुम्हाला देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। हे पाहू शकता भरपूर क्राऊड आहे आज। इथून आतमध्ये आपण जाऊयात आणि सर्व गणपती पाहूयात। तर चला। तर मित्रांनो, या ठिकाणी सुंदर प्रवेशद्वार केला आहे। हे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी। वरती महादेव मस्तपैकी असे बसवलेत आणि दोन्ही साईडला हत्ती आहेत। तर चला आता आतमध्ये जाऊन पाहूयात कोण। मित्रांनो, आपण खेतवाडीमध्ये 13व्या गल्लीच्या इथे आलोय मुंबईचा आनंद पाहायला। तर चला इथून जाऊयात आता आतमध्ये आणि पाहूयात आपण मुंबईचा आनंद। हो भाईसाहेब, डेकोरेशन मित्रांनो पाहू शकता कसं आहे इथे। खूप छान वाटतंय डेकोरेशन मुंबईच्या अनंतच्या इथे। जबरदस्त डेकोरेशन, सर्व कोरीव काम वाटतंय। आणि हा मुंबईचा अनंत, हा पाहू शकता मुंबईचा अनंत शंकराच्या रूपामध्ये। खूप छान मूर्ती आहे मित्रांनो, पूर्ण व्हाईट कलर मध्ये। मित्रांनो भरपूर लाईन आहे सर्वच गणपतीच्या इथे पाहू शकता। चला, हा होता मुंबईचा अनंत। आता पुढचा गणपती पाहूया। एकदम सुंदर मूर्ती होती मित्रांनो। तर इथून आता आपण पुढे जाऊयात। पण खेतवाडीचा गणराज पाहायला चाललोय आणि 50 रुपये इथे तिकीट आहे। खूप जास्त लाईन आहे इथे म्हणून आम्ही तिकीट घेतलं आहे 50 रुपये। आम्ही दोघं आहेत। कसं वाटतं गणपती बाप्पा बघून? तर पहिल्याच मूर्तीचं आपलं दर्शन झालं मुंबईचा आनंद। तर चला आपण आता जाऊन दर्शन घेऊयात। तेव्हा इथे आहे खेतवाडीचा गणराज। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। पाहू शकता तुम्ही भव्य दिव्य डेकोरेशन आहे असं, खूप छान। आणि ही बाप्पाची मूर्ती भरपूर उंच मूर्ती असते मित्रांनो या ठिकाणी। मूर्तीवर तेज पाहू शकता तुम्ही, किती छान वाटतंय। अशी मूर्ती आहे बाप्पाची। गर्दी बघा। मित्रांनो तिकीट काढून पण एवढी लाईन आहे पाहू शकता। आपण आता मुंबईचा महाराजा पाहायला आलोय।
आणि आता आपण मुंबईचा महाराजा पाहायला आलोय आणि तिकीट काढून पण भरपूर गर्दी असते, तुम्ही पाहिलंच. लाईन तर लावायलाच लागते, तर इथे थोडी कमी लाईन आहे. तर चला आता मुंबईचा महाराजा पाहूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो ही आहे 11वी गल्ली आणि इथेच आहे मुंबईचा महाराजा. मित्रांनो हा आहे मुंबईचा महाराजा. भरपूर उंच मूर्ती आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. नजर जात नाही एवढी उंच मूर्ती आहे मित्रांनो मुंबईच्या महाराजाची. डेकोरेशन पाहू शकता, असं काहीतरी आहे आणि नजर जात नाही एवढी मोठी उंच मूर्ती आहे मित्रांनो. भव्य दिव्य डेकोरेशन सुद्धा आहे इथे, हे पाहू शकता तुम्ही. भरपूर गर्दी आहे इथे महाराजा पाहिला. आणि इथे एका पाठोपाठ एक गणपती असतात, म्हणजे लाईनीमध्ये गणपती असतात, कारण गल्ल्याच तेवढ्या आहेत. तर चला आता आपण इथून, लाईन पण इथे भरपूर आहे पाहू शकता तुम्ही. इथून जाऊया आता आपण दुसरा गणपती पाहायला. ओम तांडव या मित्रमंडळाचा गणपती पाहायला इथून आपण चाललोय. हो, जबरदस्त मूर्ती आहे. बापरे, भरपूर मोठी उंच मूर्ती आहे. मागे मस्तपैकी शंकर देव आपले आणि इथे गणपती बाप्पा. तर मित्रांनो अशी मूर्ती आहे, भरपूर उंच मूर्ती आहे, म्हणजे नजर जात नाही एवढी उंच मूर्ती, ते पाहू शकता. अशाच उंच उंच मूर्त्या इथे पाहायला मिळतात आपल्याला खेतवाडीमध्ये मित्रांनो. ओम तांडवची मूर्ती पाहिल्यानंतर तुम्ही इथे खेतवाडीचा युवराज सुद्धा पाहू शकता. खास आकर्षक 1 इंचाची श्रींची मूर्ती आहे. पण आम्ही इथून आता पुढे जातोय. चला मित्रांनो, ओम तांडव पाहिल्यानंतर आम्ही खेतवाडीचा चिंतामणी पाहायला आलोय. रांगेमध्ये उभं राहावं लागतं, त्यानंतर दर्शन होतं. तुमच्यासाठी खास सर्व लाईनीमध्ये आपण उभे राहून दर्शन घेतोय. जिथे जास्त गर्दी आहे तिथे पास सुद्धा काढतोय. तर चला इथे आपण आलोय. इथे पण रांग आहे, पण एवढी नाही. तर बघूयात कसा आहे तो खेतवाडीचा चिंतामणी. तर मित्रांनो हा आहे खेतवाडीचा चिंतामणी, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर मूर्ती वाटते, खेतवाडीचा चिंतामणी. मित्रांनो आपण आलेलो आहेत खेतवाडीच्या महागणपतीच्या इथे. हे पाहू शकता तुम्ही, पृथ्वी अग्नी असं काहीतरी डेकोरेशन आहे आतमध्ये. भरपूर लाईन आहे इथे. तर जाऊया इथून आता आपण आतमध्ये. 100 रुपये इथे तिकीट आहे मित्रांनो. 100 रुपये तिकीट होतं एकाचं, पण त्यांना जर सांगितलं तर दोघांना ते आतमध्ये पाठवतात 100 रुपयामध्ये. तर चला, खूप छान इथे असेल काहीतरी. हे पाहू शकता इथे असे मावळे, रणगाडे, तोफ आहेत आणि खूप सुंदर मूर्ती आहे. सर्वजण विघ्न विनाशक श्री गणरायांच्या चरणी आपल्या सेनेच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करूया. तर मित्रांनो असा आहे खेतवाडीचा महागणपती. भरपूर मोठी तोफ सुद्धा ठेवलेली आहे इथे आणि अशी मूर्ती. तर मित्रांनो हा आहे खेतवाडीचा मोरया. हे पाहू शकता, खूप छान डेकोरेशन केलंय मित्रांनो इथे पण. सर्व अवतार दाखवलेत, राम अवतार, कृष्ण अवतार, बालाजी अवतार. मित्रांनो इथे खेतवाडीचा लंबोदर आहे आणि इथे ऑपरेशन सिंदूरचा देखावा केलाय. चला इथे जाऊयात आपण आता आतमध्ये.
सुद्धा आम्ही तिकीट काढलेलं आहे 50 रुपयाचं. तर इथून असे गुपित रोड आहेत, इथून आता जायला लागेल आपल्याला खेतवाडीचं लंबोदर पाहायला. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. ऑपरेशन सिंदूरचा देखावा आहे. तर चला पाहूयात कशी मूर्ती आहे. आणि सर्व्हिसकडे लाईन आहे मित्रांनो, पण कुठे कुठे तिकीट काढून आपण गणपती बाप्पाला पाहतोय. पहा इथे सर्व काय दाखवलंय ऑपरेशन सिंदूरचं न. अशी मूर्ती आहे, भरपूर उंच मूर्ती आहे इथे. हुआ ऑपरेशन सिंदूर. रेड अलर्ट सिग्नल दिखने लगे. जनाब, नो टारगेट्स. एक भी नहीं बचा. इंडिया ने सब कुछ खत्म कर दिया. ये सर्जिकल नहीं था सर, ये मैसेज था. उन्होंने हमें नंगा कर दिया दुनिया के सामने. कुछ तो जवाब देना बनता था सर. रात को 1:05 से लेके 1:30 बजे तक 25 मिनट में खेल खत्म कर दिया. टारगेट्स वर डिस्ट्रॉयड एंड कोई भी सिविलियंस को कोई हार्म नहीं हुआ था. अभी तक हमने. तर मित्रांनो इथे ऑपरेशन सिंदूरचा शो दाखवला जातो आपल्याला. खेतवाडीचा लंबोदर पाहायला. आता आपण आलोय खेतवाडीचा सुखकर्ता पाहायला. आणि सर्वच ठिकाणी लाईन आहे, पण काय नाही, सर्वच गणपतीचं आपण दर्शन घेतोय. काही गणपती आम्ही स्किप केलेत, पण तर सर्वच गणपती आपण पाहून जाणार आहोत. पण जिथे जिथे जास्त क्राऊड आहे ते काय पॉसिबल होत नाही आहेत आपल्याला. तर ही मूर्ती खूपच छान आहे, तर नक्कीच बघूयात. यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. विठ्ठल की आरती में आए हैं. कुछ समय उस विठ्ठल को भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी. विठ्ठल जय हर विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल. अरे सच्ची हरिहरा नाही भेद तुझी वेलांटीचा फरक. कमरे खाली असे हरी तुझी नाभी वरती हर. जिथे भक्ती आणि शक्ती येते एकत्र तुझी भगवंत सुख करता सर्वत्र. बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा. बोलो गणपती बाप्पा. तर मित्रांनो विठ्ठलाच्या रूपात मूर्ती आहे, अशी पाहू शकता. खूप उंच आणि सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण खेतवाडीचा सुखकर्ता पाहिला. आता आपण आलोय मुंबईचा सम्राट पाहायला. आणि असा प्रवेशद्वार आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि सर्वात फेमस मूर्ती आहे खेतवाडीची, मुंबईचा सम्राट. चला मित्रांनो मुंबईचा सम्राट पाहायला. हे पाहू शकता डेकोरेशन, खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. असं डेकोरेशन आहे इथे. आणि समोर आहे मुंबईचा सम्राट. अरे हाँ 2 मिनट बस. सोशल मीडिया. मित्रांनो आता आपण आलोय खेतवाडीचा महाराजा पाहायला.
हा आहे खेतवाडीचा महाराजा. आपण सर्वच गणपती पाहिले खेतवाडीमधले आणि इथे 13 गल्ल्या असतात. त्या वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये वेगवेगळे गणपती असतात. भरपूर उंच उंच गणपती असतात आणि जे गणपती आपण पाहिले ते सर्व काय तुम्हाला सुद्धा आम्ही जे पाहिले ते तुम्हाला सुद्धा पाहायला मिळाले. जिथे जिथे जास्त क्राऊड होता तिथे तिथे आम्ही गेलो नाही, पण भरपूर गणपती आपल्याला पाहायला मिळाले. किती गणपती आम्ही पाहिले ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तर वाटते 7 ते 8 गणपती आम्ही पाहिले आणि तुम्हाला पण त्यांचं दर्शन घडवलं. तर खूप छान देखावा असतो खेतवाडीला. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि गणपतीची कोणती मूर्ती तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. आणि विसर्जनाचे व्हिडिओ पण सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे. हे खेतवाडीचे गणपती कसे विसर्जन केले जातात ते सर्व काय तुम्हाला पाहायला मिळेल. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.